हळद ही आरोग्यास नेहमी उपायकारक राहिलेली आहे। हळदीमध्ये विविध गुणधर्म हे लपलेले आहेत। सेंद्रिय हळदीचे पीक राजकुमार बरडिया हे स्वतः घेत असतात। त्यांनी पुढाकार घेऊन कोरोना संसर्ग कठीण समयी सामाजिक दायित्व निभावित हळदीचे वाटप सुरू केलेले आहे। हळद जेथे जखमा भरते तेथेच आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढविण्यास मदत करते। म्हणूनच आज कोरोना संसर्गाशी जे खऱ्या अर्थाने लढा देत आहेत अशा पोलीस कर्मचारी, अधिकारी, पत्रकार यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत व्हावी म्हणून रोटरी क्लबचे राजकुमार बरडिया, संजय बरडिया, विजय बरडिया यांच्या पुढाकाराने कोरोना मदत सेवा समितीसोबत जुडवानगरी, अचलपूर, परतवाडामधील तीनही पोलीस स्टेशन परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा येथील ठाणेदार सदानंद मानकर, सेवानंद वानखडे व प्रकाश राऊत यांना सोबत घेऊन सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार मित्र यांना रोटरी क्लब सदस्य राजकुमार बरडिया, कोरोना मदत समितीचे योगेश खांजोडे, धनंजय नाकील, कमल केजरीवाल, राजेंद्र मुंदे, संजय डोंगरे, कचरू पटवारी, रमाकांत शेरेकर यांचे हस्ते हळदीचे वाटप करण्यात आले। इम्युनिटी वाढवण्याच्या संदर्भामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीचा उपयोग दैनंदिन खाण्यामध्ये आणि दुधाच्या माध्यमातून हळद घेण्याबद्दल सूचना दिल्या आहेत। त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। आमच्या या परतवाडा शहरामध्ये श्री राजकुमार बरडियाजी यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जी हळद निघलेली आहे आणि त्याच्यापासून ज्या जैन ऑर्गॅनिक हेल्दी हल्दी जी तयार केली आहे तर त्याचं आज इथं शासकीय सर्व कार्यालयामध्ये त्यांनी वाटप केलेलं आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। पत्रकार मित्र प्रामुख्याने उपस्थित होते, ज्यामध्ये प्रमोद नैकिले, इर्शाद अहमद, अनिल गायकवाड, राज इंगळे, संतोष ठाकूर, विलास थोरात, जयकुमार घिया, मोहम्मद अझरुद्दीन, सतीश अकोलकर, सागर पुरोहित, हेमंत गायकवाड, फिरोज तसेच पंकज साबू उपस्थित होते। परतवाडा येथून विदर्भ न्यूज करिता पंकज साबू यांचा वृत्तांत।